पप्पांच्या सगळ्या बहिणी आज येणार होत्या भाऊबीजेसाठी म्हणून ना सकाळ सकाळ मटण शिजवायचा कार्यक्रम चालला होता। तर नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम। असले उद्योग आपण कायमच मारित असतो। भाऊकीने पण लय मनाव घेतलेलं दिसतंय। पावसा पाण्याचं नमका काढायचं काम चाललंय। म्हणलं आमच्याच वावरात काढायला टाकतो, तेव्हा म्हणलं तू गप बसतो का आता। घरी निम्मे अर्धे पाहुणे आले होते, सगळ्यांना आपला व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायचे होते, म्हणून तुमचा भाऊ लगेच कॅमेरा घेऊन सज्ज झाला। त्यात आमचा भाचा पण अर्ध्याच्या दिवस व्हिडिओ काढतोय। त्याला म्हणलं तुला काहीतरी खायला देतो, तेव्हा म्हणलं मामा मला सगळं देत असलं हाय, म्हणलं अर्ध तुला दिन अर्ध मला राहू दे। कसं आहे तुझा मामा ना 2-4 दिवस झालं उपाशी आहे, सगळ्यांची दिवाळी खाण्यासाठी आता ना सज्ज झाला या। ताईच त्यांची इच्छा होती की आमचे पण फोटो काढून घे। म्हणलं तुमचे थोबाडं बघितले का तुम्ही आरशात। आमची भाजी पण ना आपल्याकडे काय राहत नाही, तिला आपणच मोकरच नादवायचा कार्यक्रम करत होतो, पण ती काय राही ना। ताईला म्हणलं तुझं पीस तुझ्याकडेच राहू दे, आपल्याला काय सांभाळायची अवकात नाहीये। पुण्यावरील काकांती पण चालले होते, तिथे म्हणली मला नाही चालली माघारी पळून। तिला म्हणलं भाऊ जा आता पुण्याला काम धंदे बघा, शाळा चालू झाली। आमच्या दाजींती पण आले होते हांगेवाडीवरून, ते ना आमच्या आजींची गाठ घेत होते। सगळे लेकी आल्या होत्या, बरं आहे का बिरं आहे का इच्छित होते आमच्या आजीला। आमची आजी आता एकदम नीट झाली बरं का, विषयच नाही। मग काय सगळ्यांनी पंगत मस्तपैकी टाकून घेतली। सकाळी शिजवलेलं मटण ना आता सगळ्यांना दिलं चारायला। आत्याला विचारी क्वालिटी क्वांटिटी कशी बघा, आत्याचं उत्तर कशी क्वालिटी। आत्याला त्यांना म्हणलं क्वालिटी क्वांटिटी छान आहे असंच म्हणा, नाही तर ना परत तुम्हाला जेवायला पण बोलणार नाही। पप्पांनी तर कोणाला वाढलं नाही, परंतु ना मोकार ना 2 डायलॉग मारून दिले आणि सगळ्या आत्यांना ना हसायला लावलं। त्यात आपली बाची काय आपल्याकडे येत नाही, म्हणलं जाऊ द्या। दाजींना म्हणलं कवर जेवतं, दाजी म्हणले मी सुका पाटलाच भाऊ बुका पाटील। दाजीने आमच्या ना 36 भाकरी खाल्ल्यात बरं का आताच। आमच्या आजीबाईला मामाने दिला होता रुसर 90चा डोस आणि त्याचा काय खोकला राहिला नाही, म्हणून त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे का नंतर मग सुका पाटलाचा भाऊ बुका पाटील पण जेवाय बसला। म्हणलं रपा रपा खाऊन घेऊ 2 घास। आमच्या चुलती इथं अण्णांची इथं सगळ्या बहिणी जमल्या होत्या आणि ह्यांचा ना भाऊबीजेचा कार्यक्रम चालला होता। नंतर आपल्याला इकडं ना सोनलताईंनी पण वावळून घेतलं ना, आपल्याला दिलं त्यांनी लय मोठं ना दिवाळी। सगळ्या बहिणी जमल्या होत्या, कारण आता कोणाला कोणती साडी घ्यावी ह्याच्यावर चालले ते भांडणं। आणि तुमच्या भाऊने आधीच निवडून ठेवली होती कोणाला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं। आजी म्हणते मला हाय का नाही काय। आमच्या श्रीगोंद्याच्या आत्या म्हणले मला ना चांगली साडी पाहिजे 2-3 हजाराची। आत्याला म्हणलं 5,000च्या खाली आपण एक पण साडी घेतलेली नाही। आमच्या आजीबाईला पण पप्पांनी 2 लुगडे आणलेत बरं का। आजीला म्हणलं तुझी दिवाळी 1 नंबर होणार आहे, कारण तुझा नातून अजून खंबीर आहे। आमच्या आत्यांचा रिस्पॉन्स बघा। आत्या साडी कशी वाटली तुम्हाला? 200 रुपयाची काय दादूबाईला पण मी ना गिफ्ट आणलं होतं बरं एक साडी, त्याला बघा कसं काय दिलंय मग गिफ्ट। कौन है ये लोग, कहां से आते हैं? व्हिडिओला काय प्रॉब्लेम आला काय, सगळी स्क्रीनच निळी झाली। सगळ्यांचं दर्शन घेतलं, दाजीपासून ना सगळ्या आत्यांचं दर्शन घेतलं। म्हणलं द्या 100 रुपयाची नोट, पण आत्यांनी काय दिलं नाही। म्हणले 500 रुपये देते, पण लग्न कर म्हणलं। लग्नाला ना पोरगीच नाही, आता कोणून बघावं आपण तरी। आणि मित्रांनो हा व्हिडिओ ना युट्यूबला ना पूर्ण येणार आहे ना, इंस्टाग्रामला 3 मिनिटाचा व्हिडिओ पडतो। आजीने आपल्याला दिले सोन्याची चेन डायरेक्ट गळ्यात घाला, ते म्हणले तुलाच राहू दे माझी। म्हणलं चालतंय, काहीच अडचण नाही बरं का। सगळ्या आत्यांनी ना दाबून मटण हाणलंय बरं का। आत्यांना म्हणलं तुम्ही सावकाश जा आता घरी, पुढल्या दिवाळीत भेटूया। आणि भाऊकी इकडे पावसा पाण्याचं ना इकडे मका जाकाय आली होती, त्यांना म्हणलं लवकर जागण्याचा पाऊस येऊन ना मोकार कार्यक्रम होईल। संध्याकाळी इकडे पप्पाचे मित्र सगळे आले होते जेवण करण्यासाठी, दाबून जेव्हा म्हणलं लाजू नका आपलंच घर आहे। चला मग व्हिडिओ लाईक आणि फॉलो करा।